सर्वांना नमस्कार. तर आज करायच्या होत्या आम्हाला करंज्या. त्यासाठी मी आज लवकरच काम आवरायला घेतलेली होती. सर्वात आधी मी स्वयंपाक करायला घेतलेला होता. स्वयंपाकामध्ये मी आज उसळ बनवणार होती आणि उसळीला खूप छान मोड पण आलेले होते. तर अगदी साधी सिंपल उसळ बनवलेली होती आणि अशी उसळ आमच्याकडे जास्त आवडते. तर पटकन मी स्वयंपाक बनवून घेतला, बाकीची कामं पटपट आवरून घेतली, कारण आज शुभ्राच्या पप्पांना बाहेरचं काम आलेलं होतं. ते सकाळीच 8 वाजता गेलेले होते. आता जवळजवळ दिवाळीची पूर्ण तयारी पण होतच आलेली होती. राहिलेल्या होत्या फक्त करंज्या करायच्या. त्यामुळे मग मी इथे पटकन करंजीचं पीठ मळून घेतलेलं होतं, कारण ते मुरलं ना की छान करंज्या येतात. आणि विवानला आज फटाके पण आणायचे होते. त्याच्या पप्पांनी सांगितलेलं होतं की मी कामाहून आलो की मग आपण फटाके घ्यायला जाऊ. शुभ्राने आणि मी इथे पटपट करंज्या बनवून घेतलेल्या होत्या. माझ्या शुभ्राची मला खूप मदत होते. खरंच मुलींचा खूप आधार असतो आयांना. इथे मी छान करंज्या तळून पण घेतल्या. हे सर्व आवरता आम्हाला वाजलेले होते 4-4:30 वाजले होते. त्यानंतर शुभ्राचे पप्पा आले आणि मग ते फटाके आणण्यासाठी गेले. आता फटाके दिंडोरीमध्येच घ्यायचे सोडून ते गेले होते ओझरला. पण ओझरला इतकी गर्दी होती तर नंबर लागलेले होते. मग परत ते फटाके त्यांनी परत केले आणि मग परत दिंडोरीमध्ये आले आणि दिंडोरीमध्येच आल्यानंतर ते फटाके त्यांनी घेतले. हे फटाके दोघांसाठी आणलेले होते, शुभ्रा आणि विवान दोघांसाठी. शुभ्रा जास्त काही फटाके फोडत नाही, पण मग सुरसुऱ्या, पाऊस वगैरे ती लावते, तिला आवडतं. असे सर्व प्रकारचे फटाके त्यांनी आणलेले होते मुलांसाठी. आणि विवान तर इतका खुश होता की खूप म्हणजे नाचायलाच लागलेला होता, हे बघू शकता तुम्ही. आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा हाच आनंद बघून आपल्यालाही खूप समाधान वाटतं. तुमची तयारी कुठपर्यंत आली? भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.